सूत्र क्रमांक 12. क्लेशमूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. संचित कर्मभोग दृष्ट म्हणजे वर्तमान काळात आणि अदृष्ट म्हणजे भविष्य काळात भोगावे लागतात, भोगले जातात आणि असे केव्हाही भोगावे लागले तरी कर्मसंचय हेच क्लेशांचं मूळ कारण आहे. योगादिराज पातंजली सुस्पष्टपणे सांगतात की आपल्याला दृष्ट म्हणजे आता दिसत असलेलं म्हणजे वर्तमान काळ आणि अदृष्ट म्हणजे अर्थातच पुढे येणारा काळ म्हणजे भविष्य काळ. यामध्ये आपण जे काही उपभोग आपल्याला भोगावे लागतात ते आपल्या कर्मसंचयामुळे भोगावे लागतात. कर्मसंचय जर नसेल तर भोग उपभोगाचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्यामुळे अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश आपल्याला होतात केवळ कर्मसंचयामुळे. दूध आपण तापायला ठेवतो आणि ते तापलं की त्याचे जो परिणाम आहे, त्याचं जे सार आहे ते सगळं वर येतं साईच्या रूपाने. तसं कर्म केलं की त्या कर्माचा जो परिणाम आहे तो दुधातल्या साईप्रमाणे आपल्याकडे शिल्लक राहतो, वर येतो सर्व सार आपल्या कर्माचा आणि तो उपभोग असतो. तेवढा तो संचित होतो, कर्म निघून जातं. कर्म म्हणजे क्रिया आणि आशय म्हणजे तात्पर्य किंवा सार किंवा त्याचा संचय असाही अर्थ आहे. दोन्ही अर्थ इथे योग्य प्रमाणे लागू पडतात. कर्म संचय आपण केलेल्या कर्माचं जो परिणाम आहे, जे सार तत्व आहे ते मागे उरतं आणि हा भोग असतो. आणि हा जो भोग आहे हा भूतकाळामध्ये होऊन जातो, निर्माण होतो आणि त्याचा उपभोग मात्र आपल्याला वर्तमान काळात किंवा भविष्य काळात घ्यावा लागतो. भोग निर्माण होतो भूतकाळात, तिथे त्याचा हिशोब चुकता होत नाही, तो शिल्लक राहतो. आणि आपण जीवन जेव्हा प्रत्यक्ष आज जगत असतो वर्तमान काळामध्ये, ते वर्तमान काळातले जीवन हे भूतकाळामधल्या संचित निर्माण झालेल्या उपभोगांप्रमाणे, भोगांप्रमाणे आपलं जीवन वर्तमान काळात आपण जगत असतो. याचप्रमाणे पुढील आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये आपण जे काही जीवन जगणार आहोत ते गत संचिताप्रमाणेच जगलं जातं आणि हेच आपलं मोठं दुःख आहे. कारण गत संचिताप्रमाणे वर्तमान काळात किंवा भूतकाळात जीवन जगायला लागणं यामुळे क्लेश होतात. वर्तमान काळात परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते भूतकाळापेक्षा, भविष्य काळात ती आणखी बदलणार असते. पण आपण मात्र भूतकाळातले उसासे टाकत बसतो वर्तमान आणि भविष्यामध्ये आणि त्या काळाला अनुरूप असं जीवन आपल्याकडनं जगलं जातं आणि त्यामुळे आपण जीवनाचा कैवल्यानंद घेऊ शकत नाही. आता सध्याच्या काळाबरोबर आपण प्रवाहित होऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये मागे काय झालं हेच असतं, त्याच्या पायावर आपण आत्ताचं जीवन जगायचा प्रयत्न करतो, भविष्यात आपण तेच करणार असतो आणि म्हणून क्लेश होतात. आपण जर जीवनाबरोबर प्रवाहित झालो, वर्तमान काळाला अनुसरून त्या काळाला अनुरूप असं त्याच्याशी आपण समरस झालो आणि भूतकाळाचे उसासे आपण टाकले नाहीत, तर आत्ताची जी पिढी आहे त्याच्याबरोबर आपण सामावून घेऊ आणि त्यांच्याबरोबर एकदा सामावून घेतलं की सगळे क्लेश आपले नष्ट होऊन जातील, आपलं जीवन आनंदमय होऊन जाईल. कुठलंही कर्म केलं की त्याच्या दोन प्रतिक्रिया उमटतात. एक म्हणजे कर्म करत असताना त्याचं सुख किंवा दुःख आपल्याला नेहमी होतं. ते सुख असेल किंवा दुःख असेल, काही असेल. कर्म तुम्ही कुठलेही काम करायला लागलात की त्यामुळे आपल्याला एकतर सौख्य मिळेल किंवा दुःख होईल. आणि दुसरे जे परिणाम या कर्माचा होतो तो म्हणजे हे कर्म घडल्यानंतर त्याच्यापासून भोग निर्माण होतो, हा त्याचा दुसरा परिणाम आहे. आणि नुसतं
भोग निर्माण होऊन भागत नाही. तो भोग चांगला का वाईट हे गौण आहे, पण निर्माण होतो. आणि नुसतं निर्माण होऊन भागत नाही, तर हा जो भोग आहे हा आपल्या त्या जीवनामध्ये उपभोगला जात नाही, आणि असा उपभोगला गेला नाही तर तो संचित होऊन आपल्यामध्ये राहतो. हा फार मोठा वाईट परिणाम असतो. कृती करताना त्या कृतीमुळे निर्माण होणारं दुःख किंवा सुख तिच्या तिथे आपण उपभोगून नष्ट करून टाकतो. आपला आगीला हात लागला, चटका बसला, दुःख झालं, संपला विषय. यात विशेष काय नाही. आपल्या हातून प्रमाद घडला, त्याच्या तिथे हिशेब मिटून जातो आपला. परंतु दुसरे अनेक कर्म करताना त्याचा जो परिणाम असतो तो आपल्यामध्ये शिल्लक राहतो, आणि तो जो काही भोग निर्माण होतो तो त्या वर्तमान काळामध्ये किंवा त्या जीवनामध्ये आपल्याकडनं उपभोगला जात नाही. कोणीतरी काहीतरी कुठेतरी आणते वस्तू, आपल्याला वाटतं आपल्याकडे असावी, संबंध आयुष्यामध्ये आपण ती वस्तू जर घेऊ शकलो नाही, कारण काही असतील, तर हा भोग निर्माण झाला तिथेच बसला आपल्याला चिकटून, आणि ती वस्तू आपण जोपर्यंत उपभोगत नाही तोपर्यंत पुढील सगळे जन्म भविष्य काळामध्ये हा भोग आपल्याला चिकटलेला राहणार, तोपर्यंत मुक्ती नाही. काही ना काही कारणाने कसंही असेल. माझे एक मित्र आहेत, चांगले PhD झालेले मित्र आहेत, पण साधा मनुष्य, आणि असं खूप काय 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 म्हणजे ते आम्हाला सांगायचे. मी अमुक ठिकाणी होतो, असा राहत होतो, तसा राहत होतो, हे केलं ते केलं. मोठमोठ्या वैभवाच्या गोष्टी त्यांनी उपभोगलेल्या होत्या. आणि मग त्यांना कोणी विचारलं, मग ते दिसत नाही कुठे. अरे ते माझे संचित भोग आहेत ना, ते माझ्याकडे नाही आहेत. मी कुणाचे तरी ते वस्तू उपभोगून मोकळा होतो, त्या प्रकारे माझं संचित संपत आहे. उदाहरणार्थ, मर्सिडीज नावाच्या कारमध्ये म्हणाले मी आयुष्यात कधी घेणं शक्य नाही, त्यात बसायला मला योग येणं शक्य नाही, पण कुठेतरी काहीतरी नोकरीच्या निमित्ताने बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या इथे त्यांना जावं लागलं. त्यांच्या गाडीत तिथे त्यांना मर्सिडीज मध्ये बसून प्रवास करावा लागला. म्हणाले माझा भोग संपला मर्सिडीजचा. कुठेतरी मागच्या जन्मी कुठेतरी मला हा भोग निर्माण झाला. मी घेणं शक्य नाही कधी. सांगायचा मुद्दा काय, अशा प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसंही असो, हे जे भोग संचित चिकटलेले असतात ते जोपर्यंत उपभोगून शमत नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला चिकटलेलेच राहतात. आता त्यामुळे सुख मिळेल, दुःख मिळेल, कसंही असेल, जे काही असेल ते, पण एक गोष्ट नेहमी घडत असते, आणि ज्यामुळे क्लेश आपल्याला होतात. जे पातंजलीनं जे सांगायचं आहे तो मुद्दा यातनं आता आपण पाहणार आहोत. आपण सध्या वर्तमान काळामध्ये जे जीवन जगत असतो त्याच्यामुळे आपल्याला जर दुःख प्राप्त झालं तर ते दुःख नष्ट करण्यासाठी आपण सुखाच्या मागे जातो, आणि त्यामुळे ते दुःख उपभोगायचं तसंच राहतं. ते सुख काही कायम टिकत नाही, कारण या विश्वात कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी नाही. तसंच उलट एखादं सुख आपल्याला मिळालं की ते आपण टिकून पकडून राहायला ठेवायला पाहतो, किंवा त्या सुखाच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे सुख मला पाहिजेत 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 अभिलाषा निर्माण होते. एखादं सुख आपल्याला पाहिजे त्या पातळीला मिळत नाही. सुख मिळालंय पण ती पातळी नाहीये, म्हणून आपण दुःखी होतो. मी असंच एकदा अफलातून नगरीमध्ये काही कामाला गेलो होतो. काम संपल्यावर वेळ होता म्हणून बाळकोबांना भेटायला गेलो. बाळकोबांच्या घरी गेलो तर घरामध्ये शोकाकुल वातावरण. मला असं झालं कुठून मी आलो. सगळ्यांचे चेहरे पडलेले, कोणी रडतायत, डोळ्यात अश्रू. पण नेहमी जाणारा असल्यामुळे बसलो आज जाऊन. कुणी काही बोलायला तयार नाही माझ्याजवळ. माझं धाडस आहे ना, बराच वेळ कसं तरी बळ एक वाटलं आणि बाळकोना म्हटलं असं काय घडलंय, सगळं असं काय वातावरण घरामधलं, असं शोकाकुल का वातावरण आहे. तरी सगळे गप्प. शेवटी मी म्हटलं मला काहीतरी सांगा, माझ्याकडनं काही मदत होणार असेल तर मी करू शकेन. सौ बाळकोबा एकदम असं वस्कन अंगावर येतात ना, त्यावेळेला जसा आवाज असतो तसा त्याने आवाज काढला, अहो तुम्ही काय मदत करणार गुरुजी, हा आमचा दिवटा. त्याला सांगत होते मॅच बघायचं हे आता वेळ नाही, अभ्यास कर. नाही, बसला मॅच बघत.
आणि जे व्हायचं ते झालं. निकाल लागलाय ना परीक्षेचा. म्हटलं बाळू नापास झालेला दिसतोय. आता मला थोडस आश्चर्य वाटलं, कारण बाळू नेहमी पहिला येणार, हो नापास कसा झाला, होतं एखाद्या वेळेला. म्हणून बाळूला म्हटलं, अरे बाळू काय झालं असं एकदम असा तू पहिला येणारा, आता नापास कसा झाला, किती विषय राहिले. तो एकदम म्हणाला, गुरुजी मी नापास नाही झालो, मी दुसरा आलोय, पहिला आलो नाही म्हणून हे रडतायत. आता काय करायचं, सुख आहे तुमच्याकडे, त्याचा उपभोग घ्यायची माणसाला बुद्धी होत नाही. त्याला ते ठराविक पातळी हवी असते, तिथेच पाहिजे, तोपर्यंत सुख नाही मिळालं. हे संचित भोग आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. नेहमी पहिला येणारा यावेळेला दुसरा आला, हा भोग आहे आपला. असं आपल्या इतर भोगांच्या बाबतीत आपण हे निरीक्षण करायला पाहिजे. ठीक आहे, दरवेळेला मिळत होतं, नाही मिळालं, आज असं मिळालं तसं. काम तर भागताय, जीवन तर जगलं जात आहे, बिघडलं कुठे, घ्या त्याचा आनंद. पण तसं होत नाही माणसाच्या हातून. कर्माशयाने संचित भोग आपल्याला वर्तमान काळात किंवा भविष्य काळात भोगावे लागतात. हे भोग या जन्मी भोगून कधीही संपत नाहीत, अशक्य असतं. कारण इतके भोग निर्माण होतात दररोज, आणि आयुष्यात फक्त जास्तीत जास्त 100 वर्ष पूर्ण जगलो तर, वाटेत मध्येच गेलो तर ते सगळं पुढचीच गोष्ट. त्यामुळे हे सगळे भोग जे आहेत ते संस्काराने जन्मोजन्मी जन्मोजन्मी आपल्या बरोबर चिकटून चिकटून पुढे 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 संचित होत राहतात कायमस्वरूपी. कारण हे भोग उपभोगून संपवावे लागतात. आणि कुठल्याही एका जन्मामध्ये एवढे मागचे सगळे लाखो जन्मांचे उपभोग संपवण्याची कुठेही तरतूद नाही आपल्याकडे. ती सोयच नाहीये, अशक्य आहे ते. आणि म्हणून प्राप्त जीवन हे संचिताला पुरेसं पडत नाही. बरं, आपण आता मी सांगितलं तसे आहोत. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली, आनंद घेतला, उपभोग घेतला, संपलं असं होत नाही. मला ते तसं पाहिजे होतं, ते नाही मिळालं. छान साडी आणले, नाही मला तो अबोली रंग नाही मिळाला, मग त्याला ते काय ते पदर नीट नाही त्याचा, झालं कुरकुर कुरकुर झाला, भोग निर्माण झाला. जोपर्यंत त्या प्रकारचा पदर अबोली रंगाची साडी तुम्ही नेसत नाही, तोपर्यंत तुम्ही तशाच राहणार संचितात अडकलेल्या. बारीक बारीक किरकोळ गोष्टी असतात. आपला आनंद आपण हिरावून बसतो जीवनाचा, आणि हे सतत संचित घडत असतं. वर्तमानात जगणं हे मागून घडून गेलेल्या घटनेच्या आधाराने आपण जगत असतो. भविष्य काळात आपण तेच करणार असतो. जे जे काही घडेल आपल्या जीवनामध्ये त्याच्याशी आपण आपल्या भूतकाळाचं ज्ञान त्याच्यावर ताळून पाहतो, ते त्याला लागू करतो, आणि मग त्या गोष्टीचा आनंद का दुःख हे आपण नंतर ठरवतो. वर्तमान काळामध्ये ती गोष्ट त्या वर्तमान काळाला अनुसरून आलेली आहे समोर, याचा पोच आपल्याला कधीही राहत नाही. सगळे आपले जे बेत असतात ते भूतकाळामधल्या ज्ञानावर अवलंबून असतात. साधं फिरायला जायचं एखाद्या ठिकाणी सुट्टीमध्ये, तर एखाद्या वेळी मी सांगतो की मला ते गेलो तर मी अमुक ठिकाणी कधीतरी जाईल. कधी गेलो सुट्टीत फिरायला तर मग आमचे जावे बसत, बाबा इथे काय जाता, हे या ठिकाणी जा. आता माझं जे भूतकाळाचं जे काही आहे ते मला त्या ठिकाणी जायला प्रवृत्तच करत नाही. कारण तिथे जाऊन काय करायचं हा मला प्रश्न येतो. मी फार तर विवेकानंदांच्या समाधी तिकडे कन्याकुमारीला जाऊ शकेन, मोठ्या आनंदात राहील मी 2-3 दिवस. पण मला कोणी सांगितलं तुम्ही उटीला जा, तर ते शक्य नाहीये. मला तिथे आनंद मिळणं शक्य नाहीये, कारण मी वर्तमान काळाबरोबर व्हायला तयार नाही. माझ्यावर जे संस्कार आहेत, माझ्यावर जो पगडा आहे माझ्या भूतकाळाच्या जीवनाचा, तो पगडा माझ्यातनं कधीही दूर होत नाही. मग पुढची पिढी नाराज होते, चांगलं उटीला पाठवताय नाही म्हणतात, काय त्या कन्याकुमारीला विवेकानंदांचं बघायला जात आहेत, ते चेष्टा करतात, त्याचं दुःख होतं. बघा कसं दुःख निर्माण होत आहे. मी त्या वर्तमान काळाच्या प्रवाहाबरोबर व्हायला तयार नाही, कारण माझे संस्कार आडवे येतात. हे नेहमी भूतकाळातले असतात, संचित असतात. वर्तमान काळात हेच आणि भविष्य काळात मी हेच करणारे पुढे.
पुढे अजून 10 वर्षांनी जरी पुढे संधी आली तरी मी म्हणणार नाही, मला कन्याकुमारीला जायचं तुम्ही जाईल, मी नाही उटीला जाणार, मी नाही कुलू मनालीला जाणार. सौ बॅग धरून तयार असेल कुलू मनाली म्हटलं की लगेच मी म्हणून जा बायो त्यांच्या बरोबर, मी इथेच असतो प्रवचन करत. क्लेश मला होणार याचे. ती खरोखरच जर गेली तर कोणाला क्लेश होतील? मला क्लेश होतील. ते तितके दिवस मी राहायचं कसं? पॅरालाइज होऊन जाईल मी. आज झालंय 2 दिवस आता नाहीये घरात. तर हे त्या वर्तमान काळाबरोबर प्रवाहित न झाल्यामुळे क्लेश होतात. प्रत्येक क्लेश भोगायची ताकद अंगामध्ये आणायला पाहिजे आणि मग ते उपभोग संपू शकतात. पण बऱ्याच जणांना ही ताकद नसते. कुरमुर कुरमुर करत बसतात. मरमरिंग करायचं, मला असं पाहिजे होतं, मला नाही मिळालं, मला तसं पाहिजे होतं, नाही मिळालं. तुला जर तुझ्या जीवन प्रणालीप्रमाणे जगायचं असेल तर तसं जग. आणि मग त्यामुळे क्लेश होऊ देऊ नको, कुरकुर करू नको. मग ते स्वीकार करा त्याचा. पण हे माणसाच्याने होत नाही. आणि याचं कारण एकच असतं की आपण मनाप्रमाणे जीवन जगायला जातो. आपण संपूर्ण जीवन आपलं हे मनावर अवलंबून आहे. तुमच्या मनात आल्याशिवाय तुम्ही काही करत नाही. तुमच्या मनाला पटल्याशिवाय तुम्ही काही करत नाही. तुमच्या मनाने सहमती दर्शवल्याशिवाय तुम्ही काही करत नाही. मनाप्रमाणे आपण जीवन जगायला जातो आणि त्यामुळे गतसंचित कधी संपुष्टातच येत नाही. सतत 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 आपल्या बरोबर ते वाहतच राहतं. कारण मनाचा एक फार मोठा दोष आहे असं आपण म्हणूया, गुण नाही हा, की मन कधीही वर्तमान काळातल्या परिस्थितीप्रमाणे विचार करू शकत नाही. मन नेहमी भूतकाळाप्रमाणे विचार करतो. भूतकाळातल्या अनेक घटना त्याला आठवत असतात आणि त्याच्यावर आधारित ते जगायला तयार असतं. अमुक असं आहे, मला असं ज्ञान आहे, त्याप्रमाणे मी आज जगेन. आजच्या काळाला ते ज्ञान उपयुक्त नाहीये. ते ज्ञान काळाबरोबर वाहू शकत नाहीये. हे जुनं आहे ज्ञान. काळ खूप बदललाय, पुढे गेलाय बराच. आजही माझ्या पिढीतले बरेच लोक आहेत, कदाचित आता इथे शिर्केताईंकडे पण आहे, आपण अजूनही लँडलाईन काढायला तयार नाही घरातलं. असू दे अहो, ते उगाच 300-350 रुपये बिल येतं कमीत कमी, असू दे लँडलाईन नाही काढायचं, ह्या डब्याने मला वापरता येत. माझ्या पिढीचे अनेक जण आहेत, ते डबे आम्ही नाही वापरू शकत, आमचा आहे ठोकळा तो बरा आहे, तो वाजला की आम्हाला छान ऐकायला येतं, आम्ही घेतो, आम्ही आनंदात होतो, आम्ही नाही काळाबरोबर वाहू शकत. स्वच्छ सांगतात. त्याचे क्लेश आहे, त्याचे क्लेश होतात, निश्चित क्लेश आहे त्याचे. आधुनिक युगाबरोबर आपण नाही पळू शकत. मी स्वतःचा कॉम्प्युटर वापरतो थोडासा, पण ते इंटरनेट नाही मला जमत. न आलं मला क्लेश होतात. पण जर काही मला पाहिजे असेल तर संध्याकाळी जेव्हा मुलगी येईल तोपर्यंत ते शांत बसून राहायचं. ती आली की पटपट करते, 2 मिनिटात मला काही ते काढून दाखवते. 2 मिनिटात काढून दाखवलं, मी का नाही काढू शकलो? कारण मी त्या प्रवाहाबरोबर व्हायला तयार नाहीये. मी इंटरनेट शिकायला तयार नाहीये. माझी मनोवृत्ती नाही अजून झालेली. मन अजून कुठेतरी मागे रेंगाळत आहे माझं. मी नाही धावू शकत आहे. मनाप्रमाणे मी निर्णय घेतोय. इथे सगळा क्लेश, इथे सगळे निर्माण होतात, इथे सगळा घोटाळा निर्माण होतो. समोर आलेली कुठलीही घटना, कुठलीही गोष्ट, कुठलीही संधी आम्ही वर्तमान काळावर घासत नाही, ती आम्ही भूतकाळावर घासतो नेहमी. आमच्या मागे कोंदण काय आहे? भूतकाळाचं आहे. तिथे वर्तमान काळाचा हिरा आम्ही नेऊन बसायचा प्रयत्न करतो. तो कसा काय चमकणार हो? कोंदण छान लागतो त्याला, हिरा चमकायला. त्याला पैलू पडलेले असतात वर्तमान काळाचे आणि मी त्याला कोंदण देतो भूतकाळाचे, तर काहीतरी विचित्रच दिसायला लागतं. त्याचे क्लेश होतात नेहमी आम्हाला. एखाद्या माणसाने एखादी वस्तू आपल्याला भेट म्हणून आणली, तर आता मी जर स्वच्छ मनाचा असेल आणि वर्तमान काळाच्या विचाराप्रमाणे, प्रवाहाप्रमाणे मी जर विचार करून त्या भेटीचा मी जर स्वीकार किंवा अस्वीकार करीन, तर माझ्या जीवनामध्ये क्लेश नाही निर्माण होणार. आता सध्या परिस्थिती काय आहे? समोर एखाद्या माणसाने वस्तू आणून दिली, मी घ्यायची का नाही घ्यायची हे मी आत्ताच्या काळाने या क्षणाचा विचार करून हो का नाही म्हणायला पाहिजे. ठीक आहे, ती वस्तू माझ्या काही उपयोगाचा नाही, मी ते वापरू नाही शकत आज, नका देऊ मला, किंवा हो मी वापरू शकेन, द्या मला, मला निश्चित आनंद होईल.
त्या देणाऱ्याला आनंद होईल, घेणाऱ्याला आनंद होईल. पण माझं मन हे भूतकाळाने कलुषित झालेलं असतं. समोर वस्तू आली ती मला आत्ताच्या परिस्थितीला उपयुक्त आहे का नाही याचा विचार न करता, हा मला का देतोय वस्तू, काहीतरी असेल याच्या मागे. आवळा देऊन कोवळा दे ना, उद्या काढणार. आता आज देतोय वस्तू, उद्या काहीतरी घबाड मागेल येऊन. मी असा मिंधा होईल का वस्तू घेतल्यावर? कधी पुढे याला काही मला द्यावं लागलं तर दाम दुप्पट वसूल करेल का? या सगळ्याची वसुली करेल का? आज मला एवढं दिलंय, मला उद्या त्याला एवढं द्यावं लागेल का? अनंत विचार भूतकाळामधले आमच्या मनामध्ये येणार आणि त्या कसोटीवर तुलना करून ती वस्तू स्वीकारायची का नाही स्वीकारायची हे मी ठरवणार. इथे क्लेश होतात सगळे. समोरच्या माणसाच्या मनातही काही नसतं, बऱ्याच वेळेला नसतं असंही नाही, त्याच्या असू शकेल मनामध्ये, तोही त्यातलाच ना, की आता संधी उपकार करून ठेवू, पुढे केव्हा तरी दामदुप्पट वसूल करू. होऊ शकतं असं, असं काही होऊ शकत नाही अशातला भाग नाहीये. पण बहुतांशी आपल्या मनामध्ये भूतकाळाचे सगळे जे काही अनुभव असतात त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही वर्तमान काळाचा क्षण जगायला पाहतो आणि निर्लयपणाने ते क्षण आम्ही साजरा करत नाही, ते आम्ही स्वीकारू शकत नाही आणि त्यामुळे असंख्य क्लेश होतात. आता मी सांगितले, एक साधी वस्तू कोणतरी आणून देतोय, माझ्या मनामध्ये 10 शंका येणार आणि मला क्लेश होणार. त्या घेणाऱ्याला सुख नाही, मला घेतलं तरी सुख नाही, नाही घेतलं तरीही सुख नाही. पण वर्तमान काळावर जर मी ती परिस्थिती घासून पाहिली तर मी सहज सांगेन निर्लेप मनाने की हा आता हे मला देत आहे, पण मी कसा, ही वस्तू काय आहे, मला याचा काही उपयोग नाही, त्याच्या तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या, पटेल त्या माणसाला. किंवा मी स्वच्छ मनाने स्वीकार करेन, हा ही वस्तू मला उपयोगी आहे, मी वापरू शकेन, द्या, काही हरकत नाही. बघा, याचे क्लेश नाही होणार देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला. पण जर माझ्या मनामध्ये कलुषित विचार आले की मागे काहीतरी घडलं होतं, त्याचा हे काही परतफेड करतोय का, मला भविष्य काळाची परतफेड करावी लागणार आहे का, मग ही दाम दुपटीने वसुली होणार आहे का, किंवा मागे मी याला काहीतरी दिलं होतं ते बरंच होतं 1000 रुपयाचं, आज मला 100 रुपयाचं आणून देत आहे, नको मला, जा द्यायचं तर ते 1000 रुपयाचं नाही तर देऊ नको. याने क्लेश होतात. मनाच्या भूतकालीन घटनेनुसार आपण जीवन जगत असल्यामुळे, निर्णय त्याप्रमाणे घेत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सतत क्लेश निर्माण होऊन भोग सतत वाढत 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 वाढतच जातात. हे चांगले का वाईट हा गौण मुद्दा आहे. आणि हे जे भोग आहेत याला आत्म्याकडनं प्रेरणा मिळते, दुसरी प्रेरणाच नाहीये, दुसरी शक्तीच नाहीये विश्वामध्ये उपलब्ध. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असं मनात आलं की आतला अंतरात्मा त्यासाठी ऊर्जा पुरवायला सुरुवात करतो लगेच. तथास्तु म्हणतो असं म्हटलंय त्याला अध्यात्मामध्ये. कारण ऊर्जा पुरवणं आत्म ती स्रवतच असते, सारखी प्रवाहित होत असते आणि आपल्या मनामध्ये येतं की अमुक उपभोग घ्यावा आणि आत्मा तिथं तथास्तु म्हणतो. तो उपभोग घेतला जात नाही काही कारणाने आणि मग जेव्हा जीवन संपायची वेळ येते, देह त्याग करायची वेळ येते, त्यावेळेला हे जे संचित आहे ते आत्म्याचंच बाय प्रोडक्शन असतं सगळं. ते म्हणते आम्ही तुझीच बाळ आहोत, आमचं काय, आमचं काय, आमचं समाधान कसं करणार, हा उपभोग कसा आम्ही केव्हा उपभोगू, आम्ही उपाशी राहू असेच, आम्ही काय, आमचं काय, म्हणून ते शिकवतात त्याला, आम्ही नाही तुला सोडू शकत, तू कशाला ऊर्जा दिली त्यावेळेला. हे ऊर्जा देणं म्हणजे भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळात जगणं असतं. भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळात जगणं म्हणजेच ती आत्म्याची ऊर्जा दिल्यासारखं असतं. हो किंवा नाही काही असेल, पण ते वर्तमान काळाला उपयुक्त नसतं, वर्तमान काळाशी समरस होणारं नसतं. म्हणून भोग निर्माण होतात किंवा निर्माण झालेले भोग तसेच टिकतात, ते नष्ट होऊ शकत नाहीत. वास्तविक आपण जीवन नदीच्या प्रवाहाप्रमाणे जगायला पाहिजे. नदीचा प्रवाह कसा भविष्य काळातून येतो आणि क्षणार्धात भूतकाळात निघून जातो, सतत वाहत आहे, पाणी वाहत आहे, एक थेंब सुद्धा कधी स्थिर नसतो. तसं आपलं जीवन सतत प्रवाहित होत आहे कालोगामध्ये आणि आपण तर स्थैर्य व्हायचा प्रयत्न करतो.
बराच वेळा आपण म्हणतो वयाची 50 आली अजून स्थिरता काही आली नाही, कुठेतरी एखाद्या ठिकाणी छान जागा घेतली, गाडी घेतली, पैसे जमवले, एफडी आहेत, आता काही काळजी नाही, असं काही झालं नाही अजून 50व्या वर्षी. आम्ही सगळे स्थैर्याच्या मागे लागलोय. आपण नेहमी बघा कसं म्हणतो, काय झालं का स्थिरस्थावर सगळं, हा हुश झालं. जीवन तर सतत प्रवाहित आहे. तुम्हाला ते वाटतं ना स्थिरस्थावर झालं म्हणून, ते नेहमी भास असतो, आभास असतो. काही क्षणाचा काही वर्षाचा असेल पण तो आभास असतो, त्याच्यामध्ये बदल नक्की होणार असतो. जे काही जीवन आपल्याला जगायचं आहे ते आपण आपल्या माहित्याच्या आधारावर, आपल्याला जे माहित आहे त्याच्यावर, आपल्याला ज्याचा अनुभव आहे त्याच्यावर, त्याप्रमाणेच आपण जीवन जगायला नेहमी धडपड करत असतो. आपला स्वभाव आपल्याला कधीही आपल्या मनाची कोरी पाटी ठेवून जीवन जगायला परवानगीच देत नाही. त्यामुळे संचित जे आहे ना ते भूतकाळाप्रमाणे वर्तमान काळात जगायला गेल्यामुळे कधीही तृप्त होत नाही, सतत तसेच राहतात. किंवा त्यातनं नवीन निर्माण होईल. एखादा उपभोग तुम्ही घेतला की त्यातनं 10 उपभोग निर्माण होतात. कारण वर्तमान काळात जगायला गेलं की आपल्यामध्ये बदल करणं अपरिहार्य आहे. आमचा भूतकाळाचा अनुभव काय आहे? देवळात गेलं की जायचं, चपला काढायच्या, मनोभावे हातपाय धुवायचे, आत जायचं, नमस्कार करायचा, अंगारा लावायचा, देवाला प्रदक्षिणा घालायची आणि बाहेर यायचं. आता जी पिढी आमच्या बरोबर आली तर ती म्हणेल आधी देवळाचे फोटो काढत बसतील बाहेर, आजूबाजूचा परिसर बघतील, देव तसा जात राहील, कदाचित जाणारही नाहीत. विचारायला गेलं म्हणजे काय त्यात त्या पाषाणाला नमस्कार करू नये? आपले संस्कार आपल्याला क्लेशदायक होतात. आपण नाही सहन करू शकत हे, आपण तो वागू शकतच नाही, तसे अशक्य. संस्कार आपल्याला परवानगी नाही देत आणि जुन्या लोकांच्या बरोबर प्रवाहितही आपण होऊ शकत नाही. भूक संपला वाटेपर्यंत नवीन निर्माण होतो. सवय माणसाची जाता जात नाही भूतकाळातली. एकदा नाथ महाराज यात्रेला निघाले होते. आता नाथ महाराज काशी यात्रेला जात आहेत म्हटल्यावर अनेक लोक म्हणाले चला आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. निघायचा दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी लोक जमायला लागले. नाथ महाराजांनी सगळी तयारी करून बाहेर आले. इतक्यात गलका झाला, हा नको हा नको हा नको, याला घरी पाठवा. इतका गलका झाला की शेवटी नाथ महाराज म्हणाले की अरे काय झालं एवढं, काय तिकडे चाललंय, एवढं काय झालं, कोण नकोय तुम्हाला? लोकांनी एका माणसाला धरून पुढे आणला. हा आपल्या बरोबर यात्रेला नको नाथ महाराज. का काय झालं? हा चोर आहे, हा आपल्या बरोबर येईल आणि एक एक वस्तू लंपास करेल. नाथ महाराजांनी त्याला विचारलं काय बाबा खरं आहे का हे? तो म्हणाला होय नाथ महाराज, मी खरोखरच चोर आहे, मी चोरी करून पोट भरतो, हे सत्य आहे. पण मी सुद्धा शेवटी माणूस आहे, मलाही तीर्थयात्रा करावी असं वाटतं, मलाही केव्हा तरी देवाचं दर्शन घ्यावं असं वाटतं, मलाही केव्हा तरी पुण्य संचित करावं, पुण्य करावं असं वाटतं. आणि माझ्यासारख्या चोराला तुमच्यासारख्या संतांशिवाय कोण संधी देणार? सर्वसामान्य जन अशीच मला झिडकारत असतात. मग आम्ही केव्हा दर्शन घ्यायचं, काशी यात्रा केव्हा करायची? आम्हाला कसं काशी विश्वेश्वर भेटणार? तुमच्यासारख्या संतांची कृपा झाली तरच. मी चोर आहे मला मान्य आहे, मी अमान्य नाही करत. मग नाथ महाराज म्हणतात की लोक त्यांना धास्ती वाटते, तू त्यांच्या वस्तू चोरशील यात्रेमध्ये. तो म्हणाला मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला वचन देतो, संपूर्ण तीर्थयात्रा करून पुन्हा आपल्या घरी इथे येईपर्यंत मी एकही चोरी करणार नाही. बघा म्हणाले नाथ महाराज नक्की का? म्हणाला माझ्या कच्च्या बच्च्यांच्या डोक्यावर हात ठेवून मी तुम्हाला वचन देतो. एवढं वचन दिल्यावर स्वाभाविक नाथ महाराज बाकीच्या लोकांना म्हणाले की अरे चोर आहे, त्याचाही उद्धार केव्हा होणार? त्यालाही संधी देऊया आपण, तर घेऊया त्याला यात्रा करायला. लोक म्हणाले तर तुम्ही तसं म्हणत असाल तर ठीक आहे, हरकत नाही. यात्रा सुरू होते. रोज 8-10 मैल चालायचं, एखाद्या गावाला मुक्काम टाकायचा. 3-4 रात्री होतात, कोणाची काही चोरी होत नाही, सगळे कसे खुश. वचन पाळते बरं का चोर असला तरी. बरं झालं नाथ महाराजांनी आणले तर झाला तर उद्धार होऊन जाईल याचा. 7-8 रात्री होतात आणि 9व्या रात्री सकाळी उठल्या एक मनुष्य म्हणतो माझ्या पिशवीतली वस्तू गायब झाली हो, झाली, अमुक अमुक वस्तू होती. सगळ्यांचे डोळे त्या माणसाकडे संशयाने निर्माण होतात.
संशयी डोळे त्याच्याकडे बघायला लागतात. नाथ महाराजांनी गडबडतात, झालं ह्याला आणला आणि याने बहुतेक काहीतरी हात चलाखी दाखवली. इतक्यात एक वेगळाच मनुष्य तिकडनं म्हणतो की तुमची ती अमुक वस्तू का? माझ्या पिशवीत आहे. तो काढून दाखवतो आणि त्याला परत येतो, ही घ्या, चुकून आली असेल. असं ओळीने 1 2 3 4 दिवस घडतं. कुणाच्या तरी पिशवीतली वस्तू कुणाच्या तरी पिशवीत असते. सकाळी उठल्यावर कळतं. कुणीतरी ओरडतं, माझ्या पिशवीतली अमुक वस्तू गेली. मग कोणतरी म्हणतं, हा ती वस्तू माझ्या पिशवीत आहे. ते काढून देतात त्याला. आता हे तर विचित्र घटना आहे, भुताटकी झाल्यासारखंच झालं. मग शेवटी नाथ महाराज 4 बरोबर आलेल्या यात्रू करून आपल्या जवळ बोलावतात, त्यांना विश्वासात घेतात आणि सांगतात की झोपेचे सोंग करा आणि आज पहारा करा. कोणीतरी काहीतरी मुद्दाम करताय. त्याप्रमाणे सकाळी जाग आल्यावर नेहमीप्रमाणे एक मनुष्य ओरडतो, माझ्या पिशवीतली वस्तू गायब झाली. दुसरा मनुष्य म्हणतो तिकडनं, अहो ती माझ्या पिशवीत आली. मग ते 4 जण उठून सांगतात की हा जो चोर आहे ना, त्याने काल रात्री या माणसाच्या पिशवीतली वस्तू काढली आणि त्या माणसाच्या पिशवीत भरली. आम्ही 4 जण साक्षी आहोत यासाठी. मग मात्र नाथ महाराज त्याला समोर बोलावतात आणि म्हणतात, काय तुझं काय म्हणणं आहे? कारण तुला हे साक्षीदार आहेत 4 जण की तू केलायस. ते सगळं सांगतात कसं कसं केलंस, काय काय केलंस. तो म्हणतो, होय नाथ महाराज, मला मान्य आहे, मी हे करतोय, गेले 8-10 दिवस करतोय. का रे बाबा? जुनी सवय, भोग आहेत माझे म्हणायला हे, पण मी चोरत नाही. मात्र तुम्हाला वचन दिलेलं आहे, चोरत नाही मी, पण माझे जुने भोग आहेत, त्याला मी काय करू? हे कसे नष्ट होणार? हे माझ्या हाताला सवयच आहे. मध्यान्ह झाले की लागलो कामाला. आणि कौशल्य कसं आहे, त्या माणसाला पत्ता लागत नाही. इकडनं उचलतो पण मनात म्हणतो, नाही, वचन दिलंय, चोरायची नाही, दुसऱ्याच्या पिशवीत नेऊन टाकायची. माझा भोग उपभोगत मी चाललोय, हे संचित माझं नष्ट व्हायला पाहिजे. कदाचित यामुळे नष्ट होऊ शकेल. सवय जात नाही आपली. आणि याच्यावर उपाय एकच आहे. जरी सवय जायला हवी असेल तर याच्यावर आपल्याला तिच्या तिथे हिशेब चुकता करता येऊ शकतो. जेव्हा काही एखादी घटना घडते, मग तो प्रमाद असू दे किंवा चांगली असू दे, त्याची संपूर्ण जबाबदारी आपण पूर्णपणे स्वीकारायची. प्रत्येक घटना आपल्या क्षणाक्षणाला जीवनामध्ये होणारी. कधीही मनामध्ये असं येणार नाही की माझ्यातनं असं झालं कारण नाही, कारण अमुक हा विषय निघून गेला पाहिजे आयुष्यातून. हे घडलं माझ्यातनं घडलं, पूर्ण स्वीकार आहे मला त्याचा. मग त्याच्यामुळे मला क्लेश भोगावे लागले तर मी ते उपभोगीन. मला आनंद मिळाला, आनंद घेईन. सुख दुःख मी काही पाहणार नाही. माझ्यातनं घडलंय, मला मान्य आहे. त्यामुळे नवीन भोग मी निर्माण होणार, जुने नष्ट व्हायला सुरुवात होईल. पण आम्हाला सवय आहे साधारणपणे, वाईट काही घडलं की कोणावर तरी खापर फोडायचं, चांगलं घडलं की ते माझ्यामुळे घडलं. मग ते आपण केलं नसलं तरी श्रेय घ्यायला, लाटायला जायचं की मी 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 सांगितलं, मी सांगितलं. चांगलं झालंय ना, मी सांगितलं. वाईट झालंय का, मी नाही. तिथं पळून जायचं. त्यामुळे भोग संचित राहतात आणि नवीन निर्माण होतात. याच्यावर उपाय एकमेव आहे, तिच्या तिथे हिशेब चुकता करून टाकायचा. पण आमची मानसिकता अशी नाहीये. एकदा बाळू रस्त्याने चालला होता, समोरून साळू आला. बरेच दिवसांनी गाठभेट झाली हो. साळूला एकदम भरता आलं. म्हणाला, वा वा बाळू, किती वर्षांनी भेटतोयस, चल जरा कॉफी घेऊ पलीकडे आणि गप्पा मारूया. बाळू म्हणतो, हो घेऊया की कॉफी, का नाही. जातात कॉफी हाऊस मध्ये, गप्पा मारता मारता 1 कप कॉफी पिऊन होते बाळूची. बाळू म्हणतो, साळू मला अजून 1 कप कॉफी पाहिजे. साळू म्हणतो, घे की, बिघडलं कुठे, अजून 1 कप कॉफी येते. 2 कप कॉफी पिऊन होते. गप्पा चालूच असतात. बाळू म्हणतो, मला अजून 1 कप पाहिजे. साळू म्हणतो, घे, पण तो थोडासा जरा म्हणतो, काय चाललंय याचं, असेल काय, पिऊ दे. 3रा कप. गप्पा संपतात, आपापल्या घरी येतात सगळे. बाळू घरी आल्यावर बाळीला म्हणतो, आज वसुली केली, आज वसुली केली थोडीशी. बाळी म्हणते, कसली, काय, कोणाकडून? अगो तुला माहिती नाही, हा साळूचे वडील होते ना, ते वारले आता, पण त्याने बाळकोबांकडनं 2000 रुपये उसने घेतले होते, शेवटपर्यंत दिले नाहीत. आज मी त्यांच्या मुलाकडून 3 कप कॉफी प्यायलो आणि थोडीशी तरी वसुली करून आलोय म्हणाला. भूतकाळ मनुष्य विसरू शकत नाहीये, वर्तमान काळात जगू शकत नाहीये.
गतस्मृतींना तिलांजली माणसाला देता येत नाही. काही ना काहीतरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी चरवित चरवण सारखं चालू असतं. बारीक सारीक घटना एकटा बसला की कुठेतरी आठवतच. काय विचित्र आहे माणसाची स्मृती. अगदी तो 5-6 वर्षाचा असल्यापासून 10-12 एक आत्ताचा पर्यंत अनेक घटना त्याला आठवत असतात. ते असं केलं तर तसं केलं, अमक्याने तमुक केलं, तमक्याने तमुक केलं, मला त्यावेळेला असा त्रास झाला, किंवा चांगल्याही घटना आठवतात. हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत राहतं तोपर्यंत आपलं गतसंचित संपणं कधीही शक्य नाही. आपण सतत जन्ममरणाच्या राहटगाड्यामध्ये सतत चालू राहतात. आणि म्हणून सप्तचक्रावर ध्यान लावायचं. 7 चक्रांवर वेगवेगळं ध्यान लावायला शिकायचं. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. ह्या चक्रावर धारणा करायची ती गतस्मृतींची. ध्यान लावायचं, कुठेही त्या चक्रापासून ढळायचं नाहीये. कारण मूळ आधार आपल्या जो संचित उपभोगांचा आहे तो आहे तो स्मृतींचा. तिथे मुळातच त्याला खात्मा करायचा आहे त्याचा. मूलाधार चक्रावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. आणि धारणा काय आहे? गतसंचित, माझ्या आठवणी आणि स्मृती. त्या ध्यान लावायचं त्याच्यावर आणि अशी उपासना करायची. आणि त्या धारणेचं, त्या ध्यानाचं फलित असं झालं पाहिजे की आजपासून मी कुठल्याही प्रकारे गतस्मृतींना माझ्या मनामध्ये थारा देणार नाही. सतत स्वतः स्वाध्याय, तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधान, हा सतत स्वाध्याय करायचा त्या दिवसामध्ये. त्या ध्यानाच्या दिवसात एकटं बसायचं मुद्दाम होऊन आणि मनामध्ये काय विचार येतात याचा अभ्यास करायचा. त्या मूलाधार चक्रावर ध्यान लावायचं. तिथे सगळा खात्मा करायचा आहे आपल्याला. ही धारणा करायची आणि सवय लावून घ्यायची. मी कधीही स्मृतींना चालना देणार नाही, चालवणार नाही, चुकून सुद्धा. माझ्या मनामध्ये येताच कमा नाही. मी एकटा बसलो की जग सुरू झाला पाहिजे, तप सुरू झाला पाहिजे, ईश्वर प्रणिधान सुरू झालं पाहिजे. हा अभ्यास करायचा. लगेच सावरायचं, लगेच विवेक जागा झाला पाहिजे. काय चाललंय, कुठे आठवण आली तुला? 20-20व्या वर्षी मी अमुक करत होतो, तिथे तसं झालं, ती मैत्रीण भेटली होती, तो मित्र भेटला होता, तो नातेवाईक भेटला होता. नाही चालणार. तेच ध्यान लावायचं आहे, त्याच्यामध्ये प्रगती करायची. धारणा ती करायची आपल्याला. मूलाधार चक्रावर स्मृतींचा खाटका करायला घ्यायचं. याच्यामध्ये जर प्रगती झाली तर पुढे स्वाधिष्ठान चक्रावर जायचं. स्वाधिष्ठान चक्रावर रिपू ठाण मांडून बसलेले आहेत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार. कसं होतं? आपल्याला आता पूर्ण ज्ञान आहे, आपण ज्ञानी आहोत, आपण शिकलेले आहोत. अगदी साधी गोष्ट की एखादी गोष्ट तिथे पडलेली आहे, ती आपली नाहीये, आपल्या त्या स्वकष्टाची नाहीये. ती वस्तू आपल्याला उपयुक्त आहे, बेवारस पडलेली आहे, कोणीही त्याला आजूबाजूला मालक नाहीये. त्यावेळेला माणसाला मोह होतो. आणि कन्व्हेन्शन्स काय आहेत मोहाची? की बेवारस पडले, कुणीतरी दुसरा उचलून नेणारच आहे, ही तुझ्या उपयुक्त आहे, मग घ्यायला काय हरकत आहे? त्यात चोरी कुठे आहे? पडली वस्तू, त्याचा मालक कोणी नाहीये, तो गेला केव्हाच कुठेतरी निघून, आजूबाजूला कोणी नाहीये, मग घ्यायला काय हरकत आहे? अशा प्रकारेच गतसंचित चालू राहतं. हा मोह आहे. आपण ज्ञानी आहोत, आपल्याला पक्क माहिती आहे की असं करणं चुकीचं आहे. स्वकष्टानेच वस्तू मिळायला पाहिजे आपल्याला, आणि तरच आपण त्याचा उपभोग घ्यायचा आहे. हे स्वाधिष्ठान चक्रावर धारणा करायचे या रिपूंची. आणि त्या क्षणापासून एकदा गतस्मृती ताब्यात आल्यानंतर हे रिपू ताबूत आणायचे, त्याच्यावर धारणा करायची. आणि रोज तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधान, हा स्वाध्याय करायचा. की आतापर्यंत धारणा केल्या दिवसापासून माझ्यानं एकही असा प्रसंग घडला नाही ना की तुम्ही इतर रिपूंच्या प्रभावाखाली येऊन काही वागलोय. कधी माझ्यामध्ये अहंकार तर निर्माण झाला नाही ना. कुणीतरी काहीतरी म्हणाल, अरे वा काय सुरेख तुम्ही केलं हे काम, लगेच मी, असं नाही होता का? मग पूर्ण उपेक्षा झाली पाहिजे. तो मनुष्य काय बोलला तिकडे, आणि असं सहज मनात आलं पाहिजे किंवा व्यक्त केलंच पाहिजे. अरे मी कुठे काय केलं, करता करता तो आहे, माझं काय झालं, घडलं, मी निमित्त झालो, सहज आलं पाहिजे. राजकारणी, मुरब्बी, मतलबी असं नाही बोल येता कामा. जाणून बुजून मुद्दाम नाही बोलायचं आहे, ते उत्स्फूर्तपणे दुसऱ्या चक्रावरच्या ध्यानामधून ते उत्स्फूर्तता आली पाहिजे.
वाईट काही घडलं तर हो बा माझ्या हातनं झालं ते खरंच घडलं, मी नको होतं असं करायला. आता अशा वेळेला लगेच आपण कारण मीमांसा द्यायला सुरुवात करतो. नाही, माझं मन जागेवर नव्हतं, कसं झालं मला कळत नाही, काहीही नाही. ही धारणा करायची त्या स्वाधिष्ठान चक्रावर. तिसरं आहे मणिपूर चक्र. ह्या 2 चक्रावर प्रगती झाली की मणिपूर चक्रावर धारणा करायची. कसली? तर माझ्यामध्ये मी कसलाही नवीन उपभोगाचा अंकुर फुटू देणार नाही. मणिपूर चक्राचं कामच आहे ते, बीजाला अंकुर फोडणं. कुठलाही उपभोग पाहिला किंवा कुठलीही वस्तू पाहिली, कुठलीही घटना पाहिली की माझ्या मनामध्ये कधीही असं येणार नाही की मला ते पाहिजे, माझ्याकडे का नाही, माझ्याकडे असतं तर मी काय केलं असतं. कधीही होता कामा नये. चुकून सुद्धा माझ्याकडे आहे तेच भरपूर आहे, हा भाव त्या धारणेतनं, त्या ध्यानातून निर्माण झाला पाहिजे, तर ते ध्यान फलित झालं तिसऱ्या चक्रावर. अशी 3 चक्र जर आपण जिंकू शकलो, अनाहत चक्रात प्रवेश करू आणि तिथे आपल्याला काय मिळेल, त्याचं फळ, सिद्धी काय प्राप्त होईल, त्याची सहसा आपल्याला कधी कोणाला मिळत नाही अशी सिद्धी, म्हणजे आपल्याला तो अनाहत नाद ऐकायला यायला लागेल. मूलाधार चक्रावर आपण गतस्मृती खत्म केलेल्या आहेत, पूर्ण संपून टाकल्या आहेत. स्वाधिष्ठान चक्रावर आपण रिपू संपून टाकलाय आणि मणिपूर चक्रावर आपण नवीन उपभोगांचे अंकुर खुडून टाकलाय. अशा अवस्थेत आपण पूर्ण पवित्र शुद्ध होऊन जातो आणि मग त्या परम पावित्र्याशी आपलं संधान साधतं. तुम्ही एकटे बसलात की आतला अनाहत नाद तुम्हाला आपोआप ऐकायला येतो. आपण 4थ्या चक्रावर प्रविष्ट होतो. फार मोठी उपलब्धी आहे ही, फार मोठी. सहसा कोणाला हे जमत नाही. एकटं बसल्यावर अनाहत नाद ऐकायला येणं ही ध्यानातली फार मोठी उपलब्धी आहे. ह्या 3 चक्रावर स्वामित्व आलं, या 4थ्या चक्रावर आपण गेलोच समजा. तर अनाहत नाद आपल्याला आपोआप ऐकायला लागतो आपण एकटे बसल्यावर. ही फार मोठी उपलब्धी आहे अध्यात्मातली. आणि अशी जर अनाहत नाद आपल्याला ऐकायला यायला लागला तर एखाद्या बर्फाला उष्णता मिळाल्यावर त्याचं पाण्यात रूपांतर होतं. पाण्याला उष्णता मिळाली की त्याचं बाष्पीभवन होतं, त्याचं आपलं बाष्पीभवन होतं आणि आपण 5व्या विशुद्धाख्य चक्रामध्ये प्रवेश करतो. आपण ह्या जडातनं पूर्ण मोकळे होतो. जड सगळं सुटून जातं आपल्याकडनं. आपलं व्यवधानच राहत नाही जडाकडे. विश्वामध्ये आपण राहतो, देह जीवित राहण्यासाठी अन्न पाणी वस्त्र निवारा सगळं करतो, पण कसं पूर्ण निरीच्छपणे, त्याची चव नाही राहत आपल्याला. हा, हे छान झालं बरं का, की झालं संपलं, पुन्हा केव्हा हा प्रश्न आलाच डोक्यामध्ये, आलं समोर. देहाला उपयुक्त होतं, आवश्यक होतं, घेतलं, उपभोगलं, विषय संपला. विशुद्धाख्य चक्रामध्ये सगळ्या जडातून सुटका होते आपली आणि तिथे आपण येतो. तिथे धारणा करायची. ह्या जडातून सुटका झाल्यावर वायू रूपामध्ये जी काही आपली अवस्था आहे त्याच्यावर धारणा करायची आणि ती धारणा झाली की आपण आकाशमार्गे विहार करत करत 6व्या आज्ञाचक्रात येऊन पोहोचतो. आणि या आज्ञाचक्राचं फलित म्हणजे सिद्धी, म्हणजे मन आपल्या प्रमाणे वागायला लागतो. आपण आत्मप्रवृत्त होतो. आत्म्याच्या आज्ञेप्रमाणे आपलं आचरण आपोआप सुरू होतं. मन मर्ज होऊन जातं, मन विरघळून जातं आत्म्यामध्ये. मन असं काही राहतच नाही स्वतंत्र अस्तित्व. ते जीवात्म्यामध्ये आणि जीवात्मा आत्म्यामध्ये विरघळून जातो पूर्ण 6व्या चक्रामध्ये. आणि ते झालं की शेवटी 7व्या सहस्र कमलदल पद्मजे शेवटी 0 चक्र आहे, तिथे आपली समाधी लागते. जीवन पूर्णपणे संचित सगळं नष्ट होऊन जातं. आपण योगी होतो, संन्यासी होतो. याच जन्मामध्ये आत्ताच इथेच सर्व भोग उपभोग मागचे नष्ट होऊन जातात. पूर्ण शून्य होऊन जातं. शून्याकार चक्रामध्ये आपला प्रवेश होतो. जीवन जगतोय आपण, संसारामध्ये जाऊ, समाजामध्ये जाऊ, देह जीवित ठेवतोय, सगळं काही चाललेलं आहे. पण या 7 चक्राच्या उपासनेचं फलित ते आहे शेवटी. तरच शक्य आहे या जीवनामध्ये सगळं मागचे करोडो जन्माचे जरी आपलं संचित असलं तरी ते नष्ट करायची ही ती उपासना आहे, ही ती साधना आहे. नाही तर जन्मोजन्मी हे राडगडग चालतच राहील. मग याने जन्म होणार नाही का पुन्हा इथे? नाही, तसं नाही. मला तसे विचार नाही येतात. जन्म होणार, पण कसा? त्या त्या काळाला अनुसरून त्या काळाप्रमाणे त्या त्या ठिकाणचा आनंद घेण्यासाठी जन्म होणार.
गत संचित संपवण्यासाठी नाही जन्म होणार आहे. संचित मागचं आहे. घोड्यावर बसायची इच्छा झाली शिवाजीच्या वेळेला, कुठेतरी होतो मी शिपाई, पण नाही मला घोड्यावर बसू दिलं कोणी. मला चालत चालत पालखी बरोबर भोई म्हणूनच माझा उपयोग झाला. मला नेहमी वाटायचं पालखी बरोबर चालतोय मी, मला बसायचं होतं घोड्यावर. आता आज 2012 साली घोडा कुठनं आणू बसायला? कसं आहे संचित नष्ट होणार? मगाशी सांगितलं तसं मला मर्सिडीज गाडीत बसायची इच्छा होती, कुठेतरी सयाजीराव गायकवाडांशी संबंध आला, त्यांच्या गाडीत बसून उपभोग संपला. तसं कुठेतरी रेसकोर्सवर कुठेतरी लागेल तो कोण जॉकी असतो तो नोकरी, भोग संपेल घोड्याचा. पण किती जन्म थांबावं लागेल माहित नाही. मग संचित संपायला उपाय आहे, अध्यात्मामध्ये उपाय आहे. करोडो जन्मांचं तुमचं संचित असू दे, तुम्ही ही जर साधना केली, एक एक चक्र जर तुम्ही जिंकत गेलात, त्याच्यावर धारणा करून एक एक धारणाची सिद्धी प्राप्त करत करत शेवटी शून्याकार चक्रामध्ये जर पोहोचलात, तर या विश्वामध्ये तुम्ही परत निश्चित येणार. पण कसे येणार? त्या त्या काळानुरूप त्या त्या काळाचा आनंद घेण्यासाठी, कैवल्य आनंद. काही मागे पुढे भोग नसतील. वर्तमान भविष्याचे भूतकाळ हे सगळं कालातीत तुम्ही झालेले असाल. मागचं सगळं पुसून गेलाय, पुढचे वेद नाहीयेत. आणि वर्तमान काळ तर क्षणिक असतो. पाणी आलं गेलं वाहून, क्षणिक असतो. तसे आपण क्षणिक त्याचा आनंद घेत राहू, कैवल्य सतत आनंदात राहू. सुख दुःख जीवनात नष्ट होऊन जाईल. सूत्र क्रमांक 13. सती मूले तद्विपाको जात्यार्यु भोगाः. हे संचित कर्मभोग जोपर्यंत शिल्लक असतात तोपर्यंत त्याचा परिणाम म्हणजे जन्म घ्यावा लागतो, आयुष्य जगावं लागतं आणि भोग उपभोगावे लागतात. संचित उपभोगूनच संपवावं लागतं. पुनर्जन्मावर प्रकाश टाकणारं हे सूत्र 12, त्याच्यावर आधारित हे 13वं सूत्र आहे. पुनर्जन्म पतंजली सांगतायत आपल्याला की क्लेश उपभोग संचित असल्यामुळे आपल्याला होतात. वास्तविक जीवन जगताना क्लेश व्हायचं कारण नाहीये. हे जीवन जगताना आपल्याला क्लेश होतात हेच चुकीचं आहे. त्यासाठी नाही आपण जन्म घेतलेला. इथे कैवल्यानंदासाठी घेतलाय, विश्वाची मौज पाहण्यासाठी, विश्वलीला अनुभवण्यासाठी आपला जन्म आहे. पण आपल्याला क्लेश होतात, सुख दुःख आपल्या वाट्याला येतं. त्याचं कारण संचित उपभोग हे आहे. संचित उपभोग हे कारण का आहे? तर ते जे संचित उपभोग आहे ते संचित उपभोग नष्ट होण्यासाठी योग्य असं घर, अशी माता, असा देह आपण धारण करावाच लागतो आपल्याला. मग तिथे कैवल्य आनंद येणार कुठून? ते जे काही संचित आहे मागच्या लाखो जन्मांचं, ते नष्ट करायला योग्य असं घर आपण शोधतो, अशी माता आपण शोधतो. आणि मग मातेच्या उदरामध्ये आपण तसा देह धारण करतो. त्या प्रकारचे संचित नष्ट होईल त्यासाठी उपयुक्त आणि योग्य असा. आणि मग आपण जन्म घेतो. जीवनाचा उद्देश आपला बदलला की हो. विश्व निर्माण केला परमात्म्याने, त्याचा अंश आपण आहोत. इथे विश्वामध्ये याचा उद्देश काय आहे? तर हे जे विश्व निर्माण झालंय आपल्याच स्वतःमधून, त्याचा निव्वळ आस्वाद घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे. कसं आहे? पाहायचं आहे फक्त त्रयस्थ दृष्टीने, नाटक सिनेमा पाहिल्यासारखं. तो उद्देश आहे. आणि हा जर उद्देश, त्या उद्देशाने आपला जर जन्म झाला तर आपण निश्चित सतत आनंदातच राहू. पण आता उद्देश बदलला गतसंचितामुळे. उद्देश काय आहे? तर मागचं संचित नष्ट करायचं आहे. त्यासाठी लागणारं कुटुंब, त्यासाठी लागणारी माता, त्यासाठी लागणारा देह, त्यासाठी लागणारा देश, हे सगळं पाहून आपण जन्म घ्यावा लागतो आपल्याला. कारण ते शुक्लकाष्ठ संपवायचं असतं चिकटलेलं. जीवनाचा उद्देशच बदलून गेला सगळा. आणि म्हणून क्लेश येतात आपल्या वाट्याला, भोगाने भोग वाढत जातात. सुख दुःखाच्या फेऱ्यामध्ये आपण पूर्ण अडकून जातो. आत्मा नेहमी मुक्त व्हायला प्रयत्न करत असतो आणि तो नेहमी अमुक्त राहतो. कधी होऊच शकत नाही मुक्त. कारण जन्माचं प्रयोजनच सगळं बदलून गेलं. मागचे उपभोग संपवणं, आत्ताच्या जीवनाचा आनंद घेणं हे प्रयोजनच नाहीये. केवढा फरक पडतोय दोन गोष्टींमध्ये, प्रचंड. आणि मग अशा वेळेला आपल्याला जे ज्ञान असतं ते ज्ञानाकडून आपण आश्चर्यचकित होत असतो.
आपण जीवन जगत असतो, आपल्या हातून प्रमाद घडतो आणि आपल्याला आपलं ज्ञान सांगतं की तुला माहित आहे की हे करणं योग्य नाही. मग आपण आश्चर्यचकित होतो, असं कसं घडलं माझ्या हातनं? मला माहिती आहे हे करायचं नाहीये, मला माहिती आहे हे योग्य नाहीये, पण तरी सुद्धा घडलं माझ्या हातनं. ही परिस्थिती समोर आली आणि माझं गती संचित जे आहे ते मला मोहात पाडतं की हा उपभोग घे, कारण संचित झालेला आहे, तुझ्यामध्ये टिकलेला आहे, तो उफाळून येतो आतून. पूर्ण ज्ञान आहे की करतोय हे चुकीचं करतोय. नंतर जर त्याला विचारलं तर तो पस्तावतो मनुष्य, हो मला माहितीये की हे चुकीचं आहे, तरी सुद्धा त्याच्या हातनं घडलं. त्याचं कारण असतं संचित, या जन्माचं नसतं ते. आणि यासाठी उपाय एकच आहे, तो म्हणजे अध्यात्म. त्याला दुसरा पर्याय नाहीये कुठेही. संचित संपल्याशिवाय तुमची भूतकाळातनं कधीही सुटका होणार नाहीये. आणि संचित संपवणं हे एका जन्माचं काम नाहीये. भौतिक जीवन जगत असताना त्याला अध्यात्म जीवनच जगायला लागतं. तुम्ही कितीही वैभव कमवा, कितीही ऐश आराम कमवा, कितीही अलोट पैसा कमवा, सर्व जे काही उपलब्ध आहेत वैभव ते आणा इकडे. 4 बंगले, 10 गाड्या, वाटेले नोकर चाकर काहीही आणा, तरी संचित तुमचं भौतिक जीवनाने कधीही संपुष्टात येणार नाही. ते वाढेल पण कमी होणार नाही, तसंच राहणार ते. आणि मग यातून प्रमादामागे प्रमाद होत राहतात. कारण जीवनाचा उद्देशच प्रमाद करणं हा असतो. मला कळतंय हे योग्य नाही, पण केवळ संचितामुळे माझ्या हातनं घडतं, ते होऊन जातं, मग पस्तावायला होतो, त्याचा काही उपयोग नाही. प्रमाद झाला अशा वेळेला तर अंगामध्ये विवेक, संयम, तारतम्य याने ताकद आणायला पाहिजे की होय हे माझ्या हातनं घडलं. तर कुठेतरी अद्दल आत आपल्या मनाला आपण शिक्षा करून घेऊ. बाहेरच्या या ज्या शिक्षा आहेत भौतिक, त्या फार गौण आहेत, त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला टाकलं तुरुंगात, काय होणार आहे? पुन्हा जन्म पुन्हा घ्यावाच लागेल उरलेलं संपवण्यासाठी. तुम्ही तसेच राहाल कोरडे. पण जेव्हा प्रमाद घडतो माणसाच्या हातून, त्यावेळेला प्रतिप्रसव मागे जाता आलं पाहिजे. हे मी का केलं, कसं केलं? मला जर माहित आहे की हे करणं योग्य नाही, तरी सुद्धा मी हे का केलं, माझ्यातनं का घडलं? आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमाद झाल्यावर आपण पकडले जायची वाट नाही बघायची. प्रमाद घडला, आपण पकडले गेलो आणि मग सावरायचं असं नाही. आपलं आपलं स्वाध्यायाने सावरायचं आहे. एखादा आपल्या हातून गोष्ट घडते आणि जे झापली जाते, कोणाच्या लक्षात येत नाही, पुन्हा करायला प्रवृत्ती होते. तसं नाहीये. प्रमाद घडल्या तिथेच एकदम ब्रेक लावला गेला पाहिजे की मला जर चांगलं माहिती आहे, मला जर कळतं, मी जर ज्ञानी आहे की हे करणं योग्य नाहीये, मग हे कसं केलं, का केलं, मग त्याच्या मागे प्रतिप्रसव, मागे त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. आणि मग तिथे तुमच्या लक्षात येईल की या जन्मीचं मी वागत नाहीये, पण या जन्मी मला कळतं की हे करायचं नाहीये, हे अयोग्य आहे, हे मला कळतं, आणि तरी सुद्धा मी वागतो. याचा अर्थ हे मागच्या जन्मीचं आहे. मग जर मागच्या जन्मीचं असेल तर याच्यावर मला उपाय करायलाच पाहिजे. कारण मी असंच करत राहील, एका दिवशी पकडला जाईल, सापडेल, तुरुंगात टाकलं जाईल, करायचे लोक मला मारतील, हे पुन्हा जन्म घेणं आलं. पण जर सुधारायचं असेल तर आपली मानसिकता जी आहे की गत जीवन हे चांगलं होतं किंवा गत जीवनाप्रमाणे जीवन जगायचं आहे, ही जी मानसिकता आहे ती आपल्याला बदलायला पाहिजे. आपल्यावर पगडा असतो जुना, तो जाता जात नाही. सुरुवातीलाच मी मगाशी सांगितलं, मगाच्या सूत्राच्या वेळेला, आज एखादे बाबा धोतर नेसणारे, ते कधीही दुसरा वेश धारण करणं शक्य नाहीये. सध्याच्या या जीवनामध्ये धोतर नेसणं हे आत्ताचा जीवनाचा आनंद घेण्यासाठी अयोग्य आहे निश्चितच. धोतर नेसणं चांगलं का वाईट हा होऊ नये मुद्दा. आत्ताच्या जीवनामध्ये ते सुटेबल होत नाही, योग्य होत नाही. एक साधं उदाहरण घेतोय अगदी, किंवा आता जुने वेश, जुने विचार, जुने आचार, गत मागच्या जीवनातले, म्हणजे मी गत म्हणत नाही आत्ताच्या जीवनातले, पण मागच्या आयुष्यातले. माझं आज जर वय 60 असेल तर मागे 40 वर्षापूर्वीचे जे काही संस्कार माझ्यावर 20व्या वर्षीचे आहेत, ते संस्कार मी सोडायला तयार नसतो. उदाहरणार्थ मी टेलिफोनचं दिलं तसं, आम्हाला सवय आहे लँडलाईनची, आता या डब्या आल्या छोट्या. ह्या आम्हाला जर ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर ते आम्हाला शिकायला पाहिजे.
जर शिकायचं नसेल तर निदान त्याच्याबद्दल तक्रार असता कामा नये, कुरकुर असता कामा नये. त्यामुळे जे काही आपल्याला क्लेश निर्माण होणार आहेत किंवा होतात ते सहन केले गेले पाहिजेत. हे जो टेलिफोनचा शोध आहे, छोटी मोबाईल, त्याचे बरेच उपयोग आहेत. जर मी वापरत नसेल तर मला निश्चित त्यामुळे असुविधा निर्माण होईल आणि त्याचे क्लेश मला सहन करणं भाग येईल. पण मी कसा दुटप्पी आहे ते मला शिकायला तर नको आणि त्यामुळे होणारं नुकसानही मला नको आहे. त्याच्यामुळे गतसंचित संपत्ती नवीन निर्माण होत राहतात. ही जी मानसिकता आहे की सद्य जीवन भूतकाळाच्या संस्काराप्रमाणे जगणं, ही मानसिकता बदलली गेली पाहिजे. आपला जो जन्म होतो मातेच्या उदरी, आपला जो जन्म होतो ज्या घरामध्ये, वंशामध्ये, आपला जो जन्म होतो त्या देशामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये, ते सगळं आपल्याला मागचं संचित संपुष्टात आणायला योग्य असं असतं. त्याचा विचार आपल्या हातून होत नाही. अत्यंत परिशीलनाने, अध्यात्माच्या व्यासंगाने हे गळी उतरवून घ्यावं लागतं. सर्वसाधारणपणे इकडे कोणी वळत नाही, त्यामुळे पण भलतंच काहीतरी वाटतं त्यांना सांगतोय म्हणून मोज मजा करतात, तसेच दुःखामध्ये पिचत राहतात. कुठलंही वैभवात असलेला मनुष्य तुम्हाला कधीही तो आनंदात असलेला दिसणार नाही. एक मनुष्य तुम्हाला सापडला तर मला सांगा की जो वैभवात आहे, सगळं त्याच्याकडे आहे, तुमच्याकडे नसलेल्या अनंत गोष्टी त्याच्याकडे आहेत, तो म्हणूच शकणार नाही की मी पूर्ण आनंदी आहे म्हणून. सतत 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 दडपणाखाली असणार. त्याची दुःखच वेगळी आहेत, प्रचंड दुःखच वेगळी आहेत. मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की चिंतेत बसलेले आहेत. काय चिंता आहे? नाही, मी म्हणतोय मुलांना 6 लाखाची कार पुरे, बायको म्हणते 10 लाखाची कार घ्या. चिंतेत बसलाय, चिंता आहे. काय चिंता आहे? मला घ्यायचे 6 लाखाची कार, बायको म्हणते 10 लाखाची कार घ्या. वाद होते नवरा बायको मध्ये. बघा, आनंद नाहीये जीवनामध्ये. साधे एखादे कोणाकडे स्कूटर सुद्धा नाहीये कोणाकडे, तो आनंदात आहे. पण हे बसलायत वाद घालत. जीवनाचा प्रत्येक क्षण कुरतडत बसलायत. वैभवाची दुःख आहे ती. सुख आणि वैभव याचा त्रैराशी पूर्ण वेगळं आहे. वर्तमान काळामध्ये एखादा सतत उसासे टाकत असेल, उसासेच टाकत असेल. त्यामुळे राजमहाल, एखाद्या मोठ्या महालात, वैभवात, एअर कंडिशन हॉलमध्ये जरी तो बसलेला असला, झोपेची आराधना करत बसलेला आढळेल. झोप येत नाहीये. एखाद्या गटाराच्या कडेला गाढ झोपलेला असेल, घोरतोय आरामात, आनंदात. हे दृश्य आपल्याला दिसतं ते यामुळे दिसतं. निसंग, मागचा संघ जोडायचा नाहीये आणि आता जोडलेला संघ नष्ट करून टाकायचा आहे. परवा मला एक साधक काहीतरी सांगत होता की त्या अमक्याच्या घरी अमुक अमुक चोरी झाली, ते असं झालं, त्याला मारलं चोराने, लुटून नेलं. आणि ते टीव्हीवर दाखवत होते, रडत होते बायका नवरा, सगळे बायको आणि नवरा लुटून नेलं म्हणून. आता हा प्रसंग आमच्यावर कशाला येतोय? त्याला मी म्हटलं, माझ्याकडे चोर आला तर आम्हाला सांगावं लागेल की सापडलं तर बघ, जाताना काही मलाच दे 10% त्यातलं, निदान थोडस मालक म्हणून, उरलेलं तू घेऊन जा. घरात आहेच काय आमच्या चोरायला? ठेवलंच आहे काय डबल? वैचारिक निसंगता आली पाहिजे. हे आपलं भौतिक गंमत म्हणून पैसा नाण्याचं उदाहरण दिलं. आणायचं आहे निसंगता, ती वैचारिक. मनामध्ये गत विचार चुकून सुद्धा येता कामा नयेत. मगाशी मी सप्तचक्र साधना सांगितली, ती फार उपयुक्त आहे. सगळं संचित तुमचं क्षणार्धात नष्ट होऊन जाईल. क्षणार्धात त्या पातळीला येता आलं पाहिजे. आत्ता काय आहे माझ्याकडे, त्याचा आनंद मी कसा घेऊ शकेन, विषय समाप्त. मागे काय झालं होतं, मग तसं करायचं का, असं करायचं, हे विषयच असता कामा नयेत. आता समोर आहे परिस्थिती, त्याचं मी परम्युटेशन, कॉम्बिनेशन करून जास्तीत जास्त आनंद कसा निर्माण करेन, तो घेऊन मोकळं व्हायचं. गतस्मृती काहीही त्याच्यात परिणाम त्याच्यावर होता कामा नये. भविष्याचाही विचार होता कामा नये. आता आहे ना, आनंद घ्या त्याचा, बस संपलं. रूढी काय म्हणतात, परंपरा काय म्हणतात, तुमचे पगळा काय म्हणतो, मागचं धर्म काय म्हणतोय, संस्कार काय म्हणतात, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, मैत्रिणी काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, हे सगळं पगडा आहे आपल्यावर. त्याप्रमाणे आपण सतत ऍडजस्ट होत जातो.
आपण बदलत जातो, तसं नाहीये. त्या प्रवाहाबरोबर झोकून द्यायचा, तो स्थिर करायला कधी जाऊ नका जीवनाचा प्रवाह.